तुम्ही फुल टाइम जॉब करत असणार आणि UPSC ड्रग इन्स्पेक्टरची प्रिपरेशन करत असणार तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. 8 तास जॉब, ट्रॅव्हलिंग प्लस फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी याच्यासोबत जर तुम्ही 8 ते 10 तास अनरिअलिस्टिक स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करत असताल तर थांबा. तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी फक्त 3 ते 4 तास स्टडी स्ट्रॅटर्जी, ज्या स्ट्रॅटर्जी फॉलो करून तुम्ही तो जो 8 ते 10 तास स्टडी करणारा स्टुडंट आहे त्याला सुद्धा तुम्ही मागं पाडू शकता. तुमचा रिझल्ट हा अतिशय सिलेक्टिव्ह होऊ शकतो तुमच्यासाठी. आजचा हा व्हिडिओ गाईज मी 4 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे, ज्यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे स्मार्ट स्टडी अप्रोच. सेकंड पार्टमध्ये तुझ्यासोबत शेअर करणार आहे स्टडी फॉर्म्युला जे तुम्ही फॉलो करायला पाहिजे विथ युअर वर्किंग टाइम. प्लस थर्ड पार्टमध्ये मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे की advantages if you are a working aspirant. Yes guys, if you are a working aspirant तर त्याच्यामध्ये काही खूप जास्त ॲडव्हान्टेजेस आहेत तुमच्यासाठी, स्पेशली फॉर युअर ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशन. हे ॲडव्हान्टेजेस फक्त तुम्हीच घेऊ शकता, जो काही 8 to 10 आवर्स प्रिपेअर करणारा स्टुडंट तो नाही. ठीक आहे, सो ते काय आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अँड द फोर्थ थिंग तुमची मेंटल स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. चला तर गाईज व्हिडिओला पटकन सुरू करूया, कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे. ड्रग इन्स्पेक्टरची एक्झामिनेशन जवळ आलेली आहे. सो गाईज लेट्स मूविंग टू आवर फर्स्ट पार्ट, दॅट वन इज अ स्मार्ट स्टडी अप्रोच. ठीक आहे, स्मार्ट स्टडी अप्रोच काय आहे तर गाईज तुम्हाला 3 गोष्टी अवॉइड करायच्या आहे. फर्स्ट थिंग, अवॉइड मल्टिपल बुक्स. ठीक आहे, मल्टिपल रेफरन्स बुक म्हणा, मल्टिपल सोर्स तुम्ही जर फॉलो करत असणार तो इफ यू आर प्रिपेरिंग फॉर ड्रग इन्स्पेक्टर अँड सायमल्टेनियसली तुम्ही जर वर्क करत असणार तर काय होतं की आपल्याला ऑलरेडी कळतं की आपल्याकडे टाइम कमी आहे, आपण 8 तास वर्किंग करतोय हे, प्लस त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये टाइम जात आहे, मेंटल कंडिशन अनस्टेबल असते. आणि याच्यात जर आपल्याला कोणी म्हटलं की हा स्टडी मटेरियल घे, ही नोट्स घे, यामधले क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे, तर आपण काय करतो पटकन काही ना विचार करता ती नोट्स घेतो आणि ती रीड करायला लागतो. अगेन 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला काहीतरी नवीन मटेरियल मिळालं, आपण ती स्टडी करतो. अगेन काहीतरी नाही इंटरनेटवरती नवीन मिळालं, आपण त्याला प्रिपेअर करतो. तर फर्स्ट थिंग अवॉइड दॅट वन. ठीक आहे, आपल्याला मल्टिपल बुक्स, मल्टिपल नोट्स, मल्टिपल ॲडवाइस घ्यायची आहे का तर नाही. सेकंड थिंग, टेलिग्राम ओव्हरलोडेड. ठीक आहे, बऱ्याच लोकांना सवय असतात की टेलिग्रामचे भरपूर चॅनल अवेलेबल आहे गाईज, अँड ईच चॅनलची काहीतरी युनिक कॅपॅबिलिटी असते, युनिक गोष्ट आपल्याला सांगत असतो. मग त्यासाठी मल्टिपल गोष्टी, मल्टिपल टेलिग्राम जॉईन करायचे आहे का नाही, तर ती गोष्ट आपल्याला अवॉइड करायची आहे. ट्राय करा, एक 2 ते 3 टेलिग्राम चॅनल्स फक्त तुमच्याकडे असायला पाहिजे फॉर दॅट प्रिपरेशन. ओके, अँड द थर्ड थिंग मोस्ट इम्पॉर्टंट, न्यू स्टडी मटेरियल नको आहे. ठीक आहे, नवीन काहीतरी वाचायचं नाही, जे आहे तेच आपल्याला प्रिपेअर करायचं. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहे. दिस इज युअर स्मार्ट स्ट्रॅटर्जी. मग आता अवॉइड करायचं आहे हे आपल्याला कळलंय, मग आपल्याला करायचं तरी काय तर 3 गोष्टी करायच्या. फर्स्ट थिंग गाईज, आपल्याला जस्ट यूज अ सिंगल स्टडी मटेरियल, एकच स्टडी मटेरियल यूज करा. मग ते तुमचे बी फार्मसीचे नोट्स असले तरीही चालणार, नो डाऊट, नो प्रॉब्लेम. फक्त एकच मटेरियल घ्या आणि ते कन्सिडर करा की दॅट वन इज युअर 100% आणि जे तुम्हाला ते रीड करायचं आहे. मग ते काही असो, मल्टिपल सोर्स यूज करायचे नाही आहे. ठीक आहे, सेकंड थिंग, यूज MCQ मास्टर्स. ठीक आहे, आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे मल्टिपल सॉल्व करायचे आहे भरपूर, ज्याला आपल्याला बिलकुल इन्फिनिटी आपल्याला MCQ सॉल्व करायचे आहे, मोजून मापून करायचे नाही. मग त्यासाठी काय यूज करायचे आहे, फॅन्सी आजकाल भरपूर अवेलेबल आहे प्रत्येक गोष्टीसाठी. फॅन्सी टेलिग्राम अवेलेबल आहे जे आपल्याला मल्टिपल MCQs देतात. इंटरनेटवरती भरपूर MCQs आहे. ट्राय करा की मास्टर जे बुक्स असतात ते फॉलो करा फॉर सॉल्विंग MCQ. येस, इफ यू आर प्रिपेरिंग फॉर टेलिग्राम, ठीक आहे, तर ॲज आय प्रिव्हियसली टोल्ड की फक्त 2 ते 3 चॅनल्स ठेवा ज्यामध्ये तुम्ही या गोष्टी करू शकणार. ठीक आहे, भरपूर आपल्याला ओव्हरलोड करायचं नाही आहे. अँड द थर्ड थिंग, मेक अ मिस्टेक नोटबुक. जेव्हा तुम्ही तुमचे जे काही MCQ सॉल्व करताय तेव्हा तुम्हाला मिस्टेक नोटबुक प्रिपेअर करा. हे गोष्ट कोणी तुम्हाला सांगणार नाही आहे की मिस्टेक नोटबुक प्रिपेअर करायची आहे. सगळे म्हणतात की हे नोट्स वाचवा, हा स्टडी कम्प्लीट करा, एका तासामध्ये कम्प्लिटली जो काही फार्माकोलॉजी आहे तो कव्हर करा. असे भरपूर आता यूट्यूबवरती अवेलेबल आहे गाईज, बट आपल्याला मिस्टेकवरती फोकस करायचा आहे. ठीक आहे, मी म्हणणार नाही तुम्हाला की ते तुम्ही लर्न आउट करू नका, ते तुम्ही प्रिपेअर करू नका, बट हा सायमल्टेनियसली जास्त फोकस करायचा आहे मिस्टेकवरती. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी अगदी स्मार्टली करायच्या आहे. इफ यू आर फॉलोइंग दॅट वन तर तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. ओके, सो दिस इज द फर्स्ट पार्ट अँड स्मार्ट स्टडी अशा प्रकारे करायचं आहे. नाव द गोइंग टू द सेकंड पार्ट, दॅट वन इज अ स्टडी फॉर्म्युला. कशा प्रकारे आपण स्टडीचा पॅटर्न ठेवायला पाहिजे विथ वर्किंग अवर्स.
ठीक आहे. सो येस गाईज, अनरिअलिस्टिक 8 ते 10 वर्किंग जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्याला फॉलो करायचा नाही, कारण होणारच नाहीये. जर तुम्ही फुल टाइम जॉब करत आहे तर तुम्ही जॉब करणार का? ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचा टाईप जाणार. ऑब्व्हियसली फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या सगळ्यांवरती आहे, ती कशी फॉलो होणार आहे? अँड प्लस तुम्ही मग तुमच्या स्टडीला कसा वेळ जाणार? कारण भरपूर असे कमेंट आले की मॅम आम्हाला प्रिपरेशन तर करायची आहे पण आमच्याकडे टाइम नाही आहे, टाइम आम्हाला परमिट करत नाही आहे. तर येस गाईज, तुम्हाला जरी टाइम परमिट करत नसणार तरीही तुम्हाला त्या टाइमला असं चोरून घ्यायचं आहे. त्या चोरलेल्या टाइममध्ये प्रिपरेशन करायचं आहे. कसं ते मी सांगणार आहे, ठीक आहे. सो येस गाईज, 2 to 3 अवर्स किंवा जास्तीत जास्त जर 4 अवर्स मिळत असणार तर 4 तास काढा, नाही मिळालं तर 2 ते 3 तास तरी काढा, ठीक आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, तुमचा जर फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 तास काढत असणार, ठीक आहे. मी फक्त 3 तासाचा एक्झाम्पल देत आहे. जर 2 तास करत असणार तुम्ही त्याला तशा प्रकारे डिवाइड करू शकता, ठीक आहे. मी एक उदाहरण देते. जर तुम्हाला 3 तास मिळतात तर 3 तास कसे मिळणार? सकाळी मॉर्निंगला थोडं लवकर उठा, प्रिपरेशन करायचं आहे, काहीतरी जिद्द आहे, कुठेतरी तुम्ही ठरवलं असणार की यस मला करायचं आहे, म्हणूनच हे सगळं होत आहे, ठीक आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही बघताय कदाचित. मग आपल्याला काय करायचं, 1 तास थोडंसं मॉर्निंगला काढा, ठीक आहे. संध्याकाळी आल्यावर तुम्ही थकून जाता, आय नो दॅट, बट हा 1 तास तिथे काढा आणि 1 तास कुठेतरी ट्रॅव्हलिंगमध्ये ऍडजस्ट करा किंवा कुठेतरी वर्किंग आहात तर तिथे कुठेतरी अर्धा तास, 10 मिनिटं, 15 मिनिटं असे करून तुम्हाला टाइम काढायचा आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 तास तुमच्यासाठी काढलेले आहे. त्यामध्ये त्या 3 तासामध्ये काय करायचं, तर पहिल्या 1 तासामध्ये तुम्हाला कम्प्लिटली ऍक्टवरती तुमची कमांड झाला पाहिजे. मेक दॅट स्ट्रॉंगर, ठीक आहे. ऍक्ट फार्माकोलॉजी सारखे सब्जेक्ट आहे, त्याला स्ट्रॉंग बनवा, ठीक आहे. किंवा मग आपण असं म्हणू शकतो की नोट्स रीडिंग जो टाइम आहे तो या 1 तासामध्ये असायला पाहिजे, ठीक आहे. 1 तास आपला फिक्स. नाव लास्ट जो सेकंड जो 1 तास आहे जो आपण कुठेतरी मॅनेज करतोय, 10 मिनिटं, अर्धा तास असं कुठेतरी चोरून जो टायमिंग घेतो आहे त्या टायमिंगमध्ये आपल्याला करायचं. तर आपल्याला आपल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. प्रिव्हियस इयरचे मिळत असणार तर इट इज अ गुड थिंग, बट असं नाही जे कुठल्याही प्रकारचे MCQ भेटत असणार ते सॉल्व्ह करा, ठीक आहे. जेवढे होत असणार तेवढे सॉल्व्ह करा. फक्त MCQ सॉल्व्ह करण्याला सिलेक्शन होतं का, तर आन्सर आहे गाई नाही, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जे MCQ तुमचे चुकत आहे, जिथे तुमचं रॉंग आन्सर येत आहे ते तुम्हाला त्याची मिस्टेक नोटबुक प्रिपेअर करायचं आहे सायमल्टेनियसली. कारण काय होतं की आपण तुटक MCQ सॉल्व्ह करत आहे, त्यामधलं आपण पटकन एक करेक्शन करून घ्यायला पाहिजे नोटबुकमध्ये, तिथे लिहायला पाहिजे, ठीक आहे. ही एक सवय तुम्ही या 1 महिन्यामध्ये करा, ठीक आहे. आफ्टर दॅट ॲट द एंड जेव्हा तुम्ही रात्री 1 तास देत आहे तेव्हा काय करायचं आहे, तर मॉर्निंगला जे तुम्ही रीड केलं आहे ते प्लस MCQ जे मिस्टेक नोटबुक तुम्ही प्रिपेअर केली आहे त्याची कम्प्लिटली तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, ठीक आहे. रिव्हिजन पार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट गाईज. डेली रिव्हिजन करायचं आहे, ठीक आहे. आजचा जो फॉर एक्झाम्पल एक डे 1 कम्प्लीट झाला आहे, डे 1चं रिव्हिजन अगेन डे 2ला तुम्ही प्रिपेअरला बसायचं तर डे 1 प्लस डे 2चं रिव्हिजन, डे 3 आला आहे तर डे 1, डे 2, डे 3चं रिव्हिजन असं, ठीक आहे. सो अशा प्रकारे मल्टिपल तुमचे रिव्हिजन होणार. एकच टॉपिक वारंवार वाचला जातो, ब्रेनमध्ये फिक्स झाला आणि तुम्ही MCQ सॉल्व्ह करताय भरपूर, तर तुम्हाला ती एक हॅबिट झालेली आहे आणि यास जे मिस्टेक नोटबुक आहे त्यावर ना तुम्हाला भरपूर ॲडव्हान्टेज होणार आहे, ठीक आहे. सो हा एक स्टडी फॉर्म्युला आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे. नाव गाईज, मूव्हिंग टू द थर्ड पार्ट ऑफ दॅट व्हिडिओ की येस इफ यू आर अ वर्किंग ॲस्पिरंट तर ॲडव्हान्टेजेस काय आहे. ॲज आय प्रिव्हियसली टोल्ड की जो स्टुडंट 8 ते 10 तास प्रिपरेशन करतोय त्याच्याकडे हा ॲडव्हान्टेज नाही जो तुमच्याकडे आहे. काय तर गाईज, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. यस, एक्सपिरियन्स असणं ही त्यातला त्यात रिग्रेट करायची गोष्ट नाही आहे. इफ यू आर वर्किंग आणि तुम्हाला ती एक्झामिनेशन द्यायचं, तुम्हाला गिल्ट करायचं नाही आहे की यार मला टाईम मिळत नाही, मी प्रिपरेशन कसं करणार नाही. तर तुम्ही ज्या गोष्टीमध्ये काम करता त्या गोष्टीचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. GMP, लेवलिंग, स्टोरेज ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हाताखालनं जात आहे, डेली होत आहे या सगळ्या गोष्टी. इफ यू आर असिस्टंट प्रोफेसर आणि प्रिपेअरिंग फॉर ड्रग इन्स्पेक्टर तर तुम्हाला तर भरपूर काही सब्जेक्टची कमांड आहे. मग रिग्रेट करायचं आहे का, तर नाही. येस, यूज दॅट ॲडव्हान्टेज. तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्याला तुमची एक पॉझिटिव्हिटी म्हणून यूज करायचं आहे. निगेटिव्हिटीमध्ये जायचं नाही आहे आपल्याला. एक येस पॉझिटिव्ह माइंड नाही, येस माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, मला काहीतरी प्रिपेअर करायचं आहे आणि ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं आहे, या पॉझिटिव्हिटीने जायचं आहे. ओके, सो येस ॲडव्हान्टेज काय आहे, जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर असणार तर तुमच्याकडे एक सगळ्या सब्जेक्टवरती कमांड आहे. जर तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये वर्क करताय तर इट इज द बेस्ट थिंग फॉर यू, कारण GMP, स्टोरेज, लेवलिंग ह्या सगळ्या गोष्टी ड्रग इन्स्पेक्टरसाठी खूप मॅटर करतात आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तर मिनिटात सॉल्व्ह करताय. तर येस, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड दॅट वन इज अ मोस्ट ॲडव्हान्टेज फॉर यू. ओके, सो दिस इज द थर्ड पार्ट गाईज.
नाव मुव्हिंग टू द फोर्थ पार्ट की मेंटल स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे. तर मेंटल स्ट्रॅटर्जी इफ यू आर अ वर्किंग ॲस्पिरंट तर एक पॉझिटिव्ह असायला पाहिजे की मी वर्किंग ॲस्पिरंट आहे, तर ही एक काही रिग्रेट करायची गोष्ट नाही, ही प्राऊड फील करायची गोष्ट आहे. फक्त एक्झामिनेशन देत आहे म्हणून देणार का, तर नाही. कुणीतरी मला सांगितलं जागा निघाल्या होत्या म्हणून मी फॉर्म फिलअप केला आणि म्हणून मी एक्झामिनेशन देतोय म्हणून नाही. तर हा जो आपला एक्सपिरियन्स आहे याला एक पॉझिटिव्हिटी घेऊन आणि मी करू शकतो, फक्त मला थोडं काहीतरी एक्स्ट्रा करावं लागणार, सकाळी थोडं लवकर उठावं लागणार, रात्री थोडं लेट जागा राहावं लागणार, दुपारी थोडं ॲडजस्टमेंट करून कसरत करून टाइम काढावं लागणार, बट हा मी करू शकते. ठीक आहे. सो येस गाईज, या पॉझिटिव्हिटीने तुम्ही जर करणार तर तुमचं सिलेक्शन व्हायला कोणीही थांबवू शकत नाही. ठीक आहे. सो यस, स्लो प्रोग्रेस करायचा आहे बट कंटिन्यू प्रोग्रेस करायचा आहे अँड कंटिन्यू प्रोग्रेस इज इक्वल टू युअर सिलेक्शन. ठीक आहे. सो यस गाईज, इफ यू आर प्रिपेरिंग कन्सिस्टंटली, इफ यू आर स्टडिंग कन्सिस्टंटली, हे जर 2 ते 3 तास तुम्ही कन्सिस्टंट काढले तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार. ठीक आहे. 8 ते 10 तास जर कंटिन्यू स्टडी करणाऱ्या स्टुडंटला जर कम्पेअर केलं तुमच्यासोबत आणि तुम्ही जर कन्सिस्टंट असणार तर युअर रिझल्ट इज बेस्ट. मी असं म्हणत नाही आहे की 8 ते 10 तास प्रिपेअर करणं इज रॉंग, बट येस दॅट वन इज बेस्ट थिंग, बट नाही आहे तुमच्याकडे टाइम, मग रिग्रेट करायचं आहे का, तर नाही, ऑफकोर्स नाही करायचं आहे. तर आपल्याला त्या गोष्टीमधनं मार्ग काढायचा. ठीक आहे. सो येस गाईज, इफ दिस व्हिडिओ इज हेल्पफुल टू यू देन डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दॅट चॅनल, कारण ह्या चॅनलवरती आपण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी प्रिपेअर करत असतो. ठीक आहे. सो येस गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर.